इशारा आपल्यापर्यंत. सामना 5-4 ओव्हरचा. दरम्यानचा हा पहिला चेंडू भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतो येत असताना चेंडू डॉट. प्रितेश पाटील आहे टीमचे कॅप्टन. या दरम्यान पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये 2 सलामीवीर फलंदाज जॉन्टी जोशी साकिंग इनला आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत येत असताना व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राच्या मदतीनं या दरम्यान धावांचा श्री गणेश होत असताना स्कोर बोर्ड 1 या आकड्यावरती आहे. दोन्ही टीमचे 12 पॉईंट जरा पाठवून द्या प्लीज. या दरम्यानचा हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो येत असताना डॉट बॉल. जॉन्टी जोशी साकिंग इनला आपल्याला दरम्यान पाहायला मिळतात. यावेळेस अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चला ओळीचे 12 पॉईंट जरा पाठवून द्या प्लीज. बघा टेलिकास्ट सुरू आहे म्हणून प्रत्येकी खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. थोडं सहकार्य करा. यावेळेचा हा देखील चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. अंपायरचा इशारा देत असताना आपल्यापर्यंत व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राच्या मदतीनं दरम्यान या 2 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली बॉलिंग आतापर्यंत प्रितेश करतोय जो टीमचा कॅप्टन देखील आहे. यावेळेचा त्याचा चेंडू मात्र सुंदर आहे. सुंदर सुंदर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॉलिंग होत असताना प्रितेश पाटीलच्या माध्यमातून विकेट टू विकेट बॉलिंग. या दरम्यानचा हा चांगला चेंडू आहे आणि तेवढी चांगली फिल्डिंग देखील. धाव मात्र मिळेल फक्त एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड इथून 3 या आकड्यावरती आहे. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम आणि दर्जेदार बॉलिंग. बघा या षटकाच्या नंतर 12 मॅन पाठवून द्यायचे ओळीचे कॅप्टन. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची प्लीज. बघा टेलिकास्टला पुन्हा एकदा प्रॉब्लेम होतो कारण का प्रत्येकी खेळाडूचे अपडेट तिथं पोहोचवणं गरजेचं आहे. तर आडी ओळीचे कॅप्टन आपला 12 पॉईंट लवकरात लवकर पाठवून द्या अन्यथा 2 धावेची पेनल्टी आपल्याला असणार आहे. पहिल्या ओव्हरचा गेम संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पण आपल्याला पाहायला मिळते 3 धावा आहेत. थँक्यू डीजे. राजन पाटील आले सेकंड ओव्हर मध्ये. राऊंड विकेट. आता मात्र फटका चांगला आहे. छान केलाय. पाठवला चेंडू खेळाडूच्या दिशेनं. हा पहिला षटकार येत असताना फलंदाज जॉन्टी जोशीच्या बॅटमधून. स्कोर बोर्ड 9 या आकड्यावरती. अप्रतिम आणि दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. राऊंड विकेटनं पुन्हा एकदा त्या दिशेनं आणि आता देखील रिझल्ट चांगला आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या मात्र या ओव्हरची सुरुवात भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळते. जॉन्टीच्या माध्यमातून अजून एक चांगला फटका. या 4 धावा. खूप सुंदर बॉलिंग केली होती. त्याच्यानंतरचा आपल्याला कमबॅक पाहायला मिळतो. अकोटप्पाचा हा चेंडू बघितलं जाऊ दिलाय. मध्ये अंपायर सांगत असताना की व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड इथून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो 14 या आकड्यावरती. 14 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. राजन पाटील सेकंड ओव्हर मध्ये.
गती कमी केली आहे, त्याचा फायदा होत असताना पावसाळी स्पर्धा आहे. रबर बॉल नक्कीच एवढं सोपं नाही आहे धावा बनवणं. आणि आता मात्र विकेटवर देखील पाणी भरपूर साठलं. सकाळपासूनच पाऊस आपल्याला पाहायला मिळतो स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेचा हा देखील फटका सुंदर आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. चांगली बॅटिंग करत असताना आता मात्र जॉन्टी जोशीचा हा आक्रमण सिक्सर. फॉर्मॅट मधून असणार आहे. शिवा स्पोर्ट्सचे कॅप्टन आणि चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडीचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा लगेचच पुढचा सामना असणार आहे. दरम्यानचा हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. पॉवर शेलार आपण देखील कुठे जायचं नाहीये, या देखील गोष्टीची नोंद घ्या. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जातो पुढे. स्कोर बोर्ड 21-21 आणि त्याच्यामध्ये 4 धावा आपण अजून ऍड करूयात. चांगली बॅटिंग. तर पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. प्रितेशनं पहिल्या ओव्हरमध्ये खूप सुंदर बॉलिंग केली. तो फक्त 3च धावा त्यांना खर्च केल्या. मात्र त्याच्यानंतर जो कमबॅक केला खूप सुंदर आणि अप्रतिम आणि ओली टीमचा आपल्याला पाहायला मिळतो. स्कोर बोर्ड आता मात्र वेगानं पुढे झाला. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला 25 आकड्यावरती. राजन पाटील थोडासा बाग पडला असणार आहे. 22 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. 5 चेंडू आणि 1 चेंडू अजूनही बाकी षटकातील. ओव्हर द विकेट ना. यावेळेस गती कमी केली आहे, मात्र फटका भरपूर सुंदर आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. यस दिस 2 षटकांचा खेळ संपल्याने 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड वरती 29. बघा चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. शिवा स्पोर्ट्सच्या कॅप्टनने संपर्क साधायचा लगेचच. पुढची मॅच आपल्याला सिटी फॉर्मॅट मधून पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टन लगेचच रेडी राहायचंय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड वरती 29 धावा आहेत. 4 षटकांचा प्रति सामना. पहिलं षटक प्रितेश मात्र भरपूर चांगलं राहिले. त्याच्यानंतर राजन पाटीलला भरपूर मोठं षटक हाताळलं, ज्यानं 26 धावा खर्च केला. चांगली बॅटिंग केली. जॉन्टी जोशीनं खूप चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून 2 सिक्सर आणि 3 चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. ओव्हर द विकेट ना. गती कमी केली. बाफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला. आरामात. जरा काळजी घ्या मित्रांनो. पावसाळी स्पर्धा आणि नक्कीच बघतो आपण पूर्णपणे पाणी देखील साठलंय आता मैदानाच्या चारी बाजूना. 22 इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत येत असताना एक सिंगल धावीत नमेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जात असताना स्कोर बोर्ड एकूण आपल्याला पाहायला मिळतोय 30 या आकड्यावरती. 30 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. मोनिश आता मात्र या दरम्यान साकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर बोर्ड 30. 4 षटकांचा हा देखील आपला सामना पाहायला मिळेल. चला वेळ थोडासा कमी घ्या आपण.
यावेळेचा हा चांगला फटका छान केलाय, पाठवला चेंडू हा देखील मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त फलंदाजी जॉन्टी जोशीचा आक्रमण विकेट 6. नेक्स्ट बॉल पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडूने बॅटचा संपर्क नाही, डॉट बॉल आला. प्रितेचं पहिलं षटक भरपूर सुंदर होतं, मात्र त्याच्यानंतर कमबॅक देखील जॉन्टी जोशीनं खूप सुंदर केला. स्कोर बोर्ड इकडून आपल्याला पाहायला मिळतो 36 आकड्यावरती धावफलक आहे. हर्षद चौधरी 30 षटकामध्ये. नेक्स्ट बॉल धोबद विकेटनं पुन्हा त्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट देखील झालाय. अपील तर आपल्याला पाहायला मी त्यांनी सांगत असताना आता मात्र मुन्ना पठाणसारखी फलंदाज बाद. जॉन्डीला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना आडी ओली या टीमला फलंदाज बाद. देत असताना जॉन्टी जोशी बाद झालाय. विराज मात्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच लेफ्टी बॅटर पाहायला मिळतात. हर्षद चौधरी 30 ओव्हरमध्ये दापोली टीमनं नाणेफेकीचा कोल जिंकून फिल्डिंग स्वीकारली होती. पुन्हा टॉप एज लागते. चेंडू मात्र चालला फायनल क्रिएशन मध्ये. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. चेंडू चेस्तून फेक करेपर्यंत चांगली फिल्डिंग शरणच्या माध्यमातून डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झालाय. तोपर्यंत मिळतील या दोन धावा. तर कंप्लीट मात्र अंपायरचा काही इशारा आपल्यापर्यंत देत असताना तिसरीचा प्रयत्न तेवढाच वेगाने केला आणि 1 शॉट आहे. 3 धावा धावून घेतल्या, मात्र धावा इथनं 2च मिळतील, कारण का 1 धाव इथनं कमी मिळणार आहे. 1 शॉटचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला आणि 2 धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या 2 पुढे जाते. स्कोर बोर्ड इकडून आपल्याला पाहायला मिळतो 38 आकड्यावरती. चांगली दरम्यान आता मात्र आपण सुरुवात म्हणू शकू. पहिल्या ओव्हरमध्ये एवढ्या का धावा आल्या नव्हत्या, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये 26 धावा राजन पाटीलला खर्च केल्या, 31 धावा जॉन्टी जोशीनं बनवल्या आणि आता मात्र चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावा फलकावरती आडी ओली टीमच्या माध्यमातून. पहिल्या डावामध्ये या पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना स्कोर बोर्ड 38. यावेळेचा हा फटका तर हवेत खेळलेत, टायमिंग झाला नाही. मिस टायमिंग शॉट. फिल्डर मात्र तेवढ्याच वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत. चेंडू शेवटून फेक करतील तोपर्यंत मिळणार त्या 2 धावा. वेगानं दुसरे धाव देखील कंप्लीट करत असताना 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. स्कोर बोर्ड इकडून आपल्याला पाहायला मिळतो 40 आकड्यावरती. 40 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. हर्षद चौधरीचा दरम्यानचा हा षटक आपल्याला पाहायला मिळाला. 30रा चांगला कमबॅक केला हर्षदनं, कारण का राजन पाटीलचं मोठं षटक होतं याच्या अगोदरचं 26 धावांचं, मात्र त्याच्यानंतर 11 धावाचं षटक फेकलं गोलंदाज हर्षद चौधरीनं. आणि एकूण 3 ओव्हरचा केस संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 40 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. चला टॉससाठी देखील यायचं आहे. शिवाश कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे आणि चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेतच. समीर हा दरम्यान अशा दृश्य आपल्याला पाहायलाच मिळतील. बॅट मात्र निसटला हातातून आणि पावसाळी स्पर्धा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तेवढं सोपं नसतं, नक्कीच तिथं ग्रीप मिळत नसतं आणि तिथं नक्कीच प्रयत्न प्रत्येकी खेळाडू करत असतं. आणि सातत्याने बघतो आपण पावसाळी स्पर्धेमध्ये खेळ करणं किंवा धावा बनवणं, बॉलिंग करणं, बॅटिंग करणं, फिल्डिंग करणं एवढं सोपं नसतं. इथे भरपूर कसरत आणि भरपूर मेहनत करावी लागते.
स्कोर बोर्ड 1 जाईल पुढे. स्कोर बोर्ड एकूण आपल्याला पाहायला मिळतो 41 आकड्यावरती 41. 41 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. समीर अंतिम षटक आहे. हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे. अंपायरचा इशारा देत असताना आपल्यापर्यंत व्हाईट बॉलचा एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड दरम्यान 42. 42 आकड्यावरती आपल्याला धावपालक पाहायला मिळतो. षटकातील पुढील चेंडू समीर. हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अंपायरचा इशारा पुन्हा एकदा आपल्यापर्यंत आला व्हाईट बॉलचा. खराब बॉलिंग करत असताना या 2 एक्स्ट्रा धावा धावपालकावरती ऍड केल्या जातील आणि स्कोर बोर्ड 43. अल्पेश गायकवाड आमचे मित्र ऑफिशियल स्कोरर. यावेळेचा चेंडू चांगला, चांगली बॉलिंग आता मात्र करत असताना पहिले याच्या अगोदरचे 2 चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होते. मग अशी देखील उल्लेख केला की एवढं सोपं नाहीये रबरचा बॉल आहे तिथं ग्रीप करणं किंवा नक्कीच ओळा विकेटवरती बॉलिंग करणं किंवा बॅटिंग करणं एवढं इझिली सोपं जाणार नाहीये. नेक्स्ट बॉल. हा चेंडू पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा आलाय. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड 44. 44 आकड्यावरती धावफलक आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेचा आताचा चेंडू मात्र आपल्याला चांगला पाहायला मिळतो. समीर अंतिम षटक. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील. पहिला सामना भरपूर चांगला झाला. पावर शिलारनं मात्र भरपूर चांगला खेळ केला. खास करून सचिनची आक्रमक फलंदाजी पहिल्याच डावामध्ये आणि हरिकृष्ण नक्कीच केलेली बॉलिंग खूप महत्वाची होती. यावेळेचा हा देखील चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. अंपायरचा इशारा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा येत असताना थोडीशी खराब बॉलिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा आणि पहिली स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते भिवंडी तालुक्यामध्ये रबर बॉलची. म्हणून सराव देखील प्रत्येकी खेळाडूचा एवढा चांगला नसावा. चेंडू मात्र लेगस्टिकच्या भरपूर बाहेर आहे. भरपूर चुकीची बॉलिंग. प्रितेश पाटील ज्या टीमचे कॅप्टन आहे थोडेसे नाराज आपल्याला पाहायला मिळते देशांच्या मागे. कारण का एक्स्ट्रा अवांतर धावा आहेत ना मिळत असताना 2+1 एकूण 3 धावा आहेत ना मिळतील आणि 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 पुढे जाते. स्कोर बोर्ड 48 आकड्यावरती. 48 धावा धावपालकावरती आहेत. षटक क्रमांक मार्गाचा असताना अंतिम. क्लायमेट देखील भरपूर सुंदर. फुल टॉस मध्ये त्याचा फायदा घेता आला नाहीये. असे काही दृश्य तुम्हाला वारंवार नक्कीच पाहायला मिळते. कारण का आज देखील भरपूर चांगल्या टीम इन ऍक्शन मध्ये आहेत. भरपूर चांगलं क्रिकेट आणि खूप सुंदर क्लायमेट देखील तुम्हाला सर सकाळपासून आहे. मागच्या 2 वर्षामध्ये नक्कीच पावसाची कमी भासली. मात्र या वर्षामध्ये अजिबात पावसाची कमी भासणार नाही. कारण का उद्घाटन सोहळ्यापासूनच पावसाचं आगमन आपल्याला पाहायला मिळालं. डॉट चेंडू चांगला कमबॅक आता मात्र पुन्हा एकदा करत असताना गोलंदाज समीर. नेक्स्ट बॉल. मोनिश स्टाकिंग एंडला आहेत. मात्र हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा. 10 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. मात्र षटक का संपेना. नेक्स्ट बॉल आणि हा 12वा चेंडू नक्कीच आय थिंक कदाचित असावा. म्हणजे एकाच गोलंदाजानं 2 षटक हाताळले. 5 ओव्हरचा सामना नक्कीच त्याच्या अगोदरचा होता. मात्र 5च ओव्हर कंप्लीट करायच्या होत्या आणि 5 ओव्हर कंप्लीट झाल्यात. मात्र षटक अजून संपला नाहीये. स्कोरबोर्ड 50. समीरची खराब बॉलिंग. नेक्स्ट बॉल. दरम्यानचा हा चेंडू मात्र आपल्याला चांगला पाहायला म्हणजे 13 चेंडू दरम्यान एकाच गोलंदाजाने आता आले. हरकत नाही होत असं. रबर बॉल आहे आणि इथे चांगले गोलंदाज कधी कधी नक्कीच खराब बॉलिंग करत असतात आणि कधी कधी नक्कीच चांगला खेळ त्यांचा होत असतो. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगच्या अखेरीस आडी ओली टीमची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती 50 धावा आहेत. टार्गेट या मॅच मध्ये बघतो आपण 51चं टार्गेट आहे. एक खेळाडू बाद 50 धावा बनवल्या आहेत आणि 51चं टार्गेट या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी वीर तानाजी दापोड या टीमला. आपण लगेचच दरम्यान जाऊया टॉस बॉक्स मध्ये करूया टॉस. दोन्ही टीमच्या कॅप्टन लवकरात लवकर यायचं आहे. चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडीचे कॅप्टन आणि शिवा स्पोर्ट्सचे कॅप्टन सिटी फॉर्मॅट मधून पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम कॅप्टन चला आपण या लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये.
आपण थोडीशी चर्चा नक्कीच करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे मात्र उपस्थित आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेत आपण भरपूर पाहत असतो आणि भरपूर चांगला खेळ देखील होत असतो. ही पावसाळी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपण टॉस जिंकलाय, अगोदर निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग कराल, कसा काय सराव नक्कीच तुमच्या टीमचा झाला की विदाऊट सराव तुमचा संघ खेळणार आहे? काही प्लेयर सराव करतात, काही प्लेयर विदाउट सरावने खेळणार आहेत. काय सांगाल? स्पर्धा बघतो आपण अप्रतिम, तुम्ही नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळ देखील खूप चांगला खेळ देखील तुमचा आम्हाला नक्कीच पाहायला मिळाला. पहिल्या मॅचचा जर विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये खूप चांगल्या धावा देखील झाल्या होत्या. आता मध्ये सिटी फॉर्मॅटमधून नक्कीच तुम्ही खेळणार आहात, क्षेत्ररक्षण करणार आहात. कशी काय नक्कीच रणनीती असणार आहे? समोरचा देखील संघ भरपूर चांगला आहे, कारण का भरपूर चांगले खेळाडू त्या देखील टीममध्ये आहेत. काय रणनीती आणि कशा प्रकारे नक्कीच गेम प्लॅन असणार आहे त्या महत्त्वाच्या मॅचमध्ये? 50+ जाण्याचा प्रयत्न करू, कारण की पावसाचा खेळ आहे. नाही, क्षेत्ररक्षण. त्यांना नक्कीच 50 मध्ये रोखण्याचा तुमचा प्रयत्न असणार. मग शुभेच्छा भरपूर विजयासाठी. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? आम्ही बॅटिंगचा निर्णय घेतला असता आणि आम्हाला तोच भेटला. मग आम्ही प्रयत्न करू जास्तीत जास्त धावा बनवायला. मग 60+ 70+ आम्ही करू. 60-70+ जाण्याचा प्रयत्न असणार आहे. काय सराव नक्कीच काही खेळाडूंचा असावा की सराव तुम्ही चांगल्या प्रकारे केलास का नक्कीच मोठ्या स्पर्धेसाठी? हो. काय सांगा स्पर्धेविषयी? अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि अप्रतिम दर्जेदार अशी नक्कीच क्रिकेट टुर्नामेंट. टेनिस बॉलच्या नक्कीच जशा स्पर्धा होत्या तशीच मात्र तशाच तोडीस तोड ही आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. नित्यानंद ठाकरे चषक, काय सांगाल थोडक्यात या स्पर्धेविषयी? हो, स्पर्धा चांगली आणि मजा येणार आहे खेळायला. शुभेच्छा तुम्हाला देखील. विजयासाठी टॉस झालेला आहे आणि टॉस या दरम्यान चॅलेंज स्पोर्ट्स गोंडीच्या कॅप्टनने जिंकून त्यांना घेतलेली आहे फिल्डिंग आणि शिवा स्पोर्ट्सचे कॅप्टन नक्कीच त्यांना टॉस गमावलेला मध्ये त्यांना बॅटिंगच करायची ते करतील. बॅटिंग आपण लगेच अजिबात वेळ न घेता जाऊया आमच्या टॉस बॉक्समधून कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुल भोईर. तर आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय आडी ओळी विपक्ष वीर तानाजी दापोडे या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना आडी ओळी संघाने निर्धारित 4 षटकामध्ये आपल्या धावफलकावर धावा झळकवलेल्या त्या 50 आणि 51 धावांचं आव्हान ठेवलेलं वीर तानाजी दापोडे या संघासमोर. 12.75च्या सरासरीने धावा झळकाव्या लागतील. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूला भिरकावून दिलेला आहे. स्कोर ऑफ द विकेट प्रितेश पाटील याच्या बॅटमधून निघालेला पहिला ब्लास्ट, षटकार. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावर झळकल्या गेलेल्या आहेत. यावेळी फुलटा चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार पाहायला मिळतोय. आणखीन एक षटकार. यावेळी मात्र पंचांचा बिंबार नऊचा इशारा येतोय. खराब दिशेने चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. फलंदाजी करताना जॉन्टी जोशी यांनी 31 धावा नक्कीच बनवल्या होत्या, मात्र इथे महागडा ठरतोय कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च करताना. यावेळी मात्र सुरेख चेंडू डाऊन निघाला, चेंडू निघून जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमा पार, षटकार. सिवा स्पोर्ट्स आणि चॅलेंज स्पोर्ट्स दोन्ही संघाचे प्रतिनिधी आता संघ नाही का आपण संपर्क साधायचा आहे, आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे.
याला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलेला आणि तो लँड होईलला सीमाबार आणखी एक षटकार. डील करताना प्रितेश पाटील अक्षरशः जॉन्टी जोशीवर तुटून पडलेले आहे. 4 षटकार प्रितेश पाटील याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. धावसंख्या वेगाने वाढते. 25 धावा धावपळावर झलकले गेले आहेत. याला मात्र खराब चेंडू पंचांचा वाढ चेष्टा होतो. पूर्णपणे दडपणाखाली आपण पाहतो ज्याप्रमाणे आक्रमण प्रितेश पाटील यांनी केलेलं आहे. 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि सध्या तरी प्रितेश पाटील हा फलंदाजा षटकांचा डीलर बनलेला आहे. यावेळी मात्र चांगली वापसी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपळीवर 25 धावा. आता ज्याप्रमाणे सुरुवात वीरतानाची 26 धावा, ज्याप्रमाणे सुरुवात वीरताने दापोडे संघाला हवी होती त्याप्रमाणे सुरुवात प्रितेश पाटील कॅप्टन लिडिंग फ्रंट यांनी करून दिलेली. आणि हा एक आणखीन एक षटकार जो येतोय. चेंडू तो सीमारेषेवर जातोय. काय बॅटिंग प्रितेश पाटीलचे पाहायला मिळते. धावसंख्या 6ने वेगाने ब्रॉडचा समाचार सुरू असलेल्या कसोटी सामन्यामध्ये घेतला होता आणि त्याचप्रमाणे समाचार प्रितेश पाटील यांनी जॉन्टी जोशी असा घेतलेला आहे. शिवा स्पोर्ट्स संघाचे संघनायक आपण थोडी संपर्क साधायचा आहे. यावेळी पंचांचं वाईटचं शर्यत आव्हान तर वाईटच्या रूपाने धावसंख्या एका धावीने वाढून होती. ते धावपळीवर 33 धावा 33. पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. पंचांनी नक्कीच कारण चेंडू पिचच्या बाहेर पिच झाला होता. फ्रीट असणार आहे हा चेंडू. पाहूया फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळतंय का. सामना करेल फलंदाज हर्षद चौधरी, हिटमॅन ऑफ दापोडे. यावेळी मात्र मिस्टाईम फाटका स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू पॉईंट रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव आहे तिथे पूर्ण केली जाते. धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या 2ने वाढून होते. ती धावपळीवर 35 धावा. 51 लक्षाचं पाठलाग अगदी सहजरित्या वेताने दापोडे संघ करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचं कारण कॅप्टन लिडिंग फ्रंट प्रितेश पाटील यांनी कॅप्टन इनिंग पहिल्याच षटकामध्ये केलेले आहे. जॉन्टी जोशी यांनी 31 धावांचं योगदान नक्कीच दिलं होतं. मात्र त्यापेक्षा जास्त धावा त्यांनी खर्चही केलेले आहेत. यावेळी मात्र स्वेर चेंडू. धावसंख्या सिंगल वाढून होती. ते धावफलकावर 36 धावा 36. सुरू असलेला सामना आपण पाहतोय आडी ओली विपक्ष वीरताने दापोडे. हा दुसरा सामना आजच्या दिवसामधील या चषकामधील पाहायला मिळते. आज पहिल्या सामन्यामध्ये पॉवर शेलार संघाने विजय संपादन केला. 4 मानकुळी संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. सीमाबार हिटमॅन ऑफ दापोड्याच्या बॅटमधून निघालेला बिग हिट षटकार. धावसंख्या 6ने वाढून होती. ती धावपळीवर 43 धावा. यावेळी ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. 43 धावा धावपळीवर झाल्या गेलेल्या आहेत. दोन्ही संघाचे 12 मॅन नक्कीच आमच्या समालोचन कक्षामध्ये होते. मात्र ते सध्या नाहीत. त्यांनी कृपया आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. 51 लक्षाचं पाठलाग वीरताने दापोडे संघ सहजरित्या करताना आपण पाहतो. कुठल्याही विकेटचं पतन झालेलं नाही. मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय. दापोडे संघाला यावेळी मात्र सुरेख फटका. हवाई फायर चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार.
आवश्यकता आहे वीरताने दापोडे संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र चेंडू इष्टांच्या वरून जातो इष्टरक्षकाच्या हातामध्ये. फक्त 2 धावीने दूर वीरताने दापोडे संघ विजयापासून. आणि पाहूया 10 विकेटनं वीरताने दापोडे संघ विजय संपादन करतोय का. धावसंख्या धावफलकावर 49 धावा, 51 लक्षाचा पाठलाग करताना वीरताने दापोडे हा संघ. यावेळी बीट होतोय फलंदाज. चांगली वापसी या 2 चेंडूंवर गोलंदाजाने केलेली आहे. आणि हे चित्र नक्कीच पावसाळी क्रिकेटमध्ये आपल्याला वारंवार पाहायला मिळेल. कधी यष्टिरक्षक स्लिप होईल, क्षेत्ररक्षक स्लिप होईल, तर कधी फलंदाज गोलंदाजी स्लिप होताना आपल्याला पाहायला मिळेल. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे दापोडे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. विरुद्धांचे दापोडे विपक्ष आडी ओवळी हे 2 संघ या अगोदर मी उल्लेख केल्याप्रमाणे राष्ट्रवादी चषक भिवंडी तालुक्यामध्ये शेवटची जी मोठी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये एकमेकांसमोर आले होते. आणि त्या स्पर्धेमध्ये वीरताने दापोडे संघाने विजय संपादन केला होता. आता भरपूर त्यावेळी संघर्ष करावा लागला होता वीरताने दापोडे या संघाला. आता इथे सहजरित्या विजय संपादन करताना बीट होते यष्टिरक्षक मात्र धाव घेण्याचा तिथे प्रयत्न केला गेलेला नाही. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे दापोडे संघाला सामना जिंकण्यासाठी. खूपच मजबूत स्थितीमध्ये सध्या वीरताने दापोडे संघ. यावेळी मात्र विजय फटका काम 25 सामना जिंकले वीरताने दापोडे संघाला. अभिनंदन वीरताने दापोडे अँड हार्ड लक आडिओली. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात दापोडे गौरव प्रितेश पाटील कॅप्टन लिडिंग फ्रंट. प्रितेश पाटील ह्याला या सामन्याचा सामनावीर ज्याने सलामी लिहून नावात 30 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. तर प्रितेश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच.